नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही सगळे? ओम साईराम, वेलकम टू न्यू ब्लॉग्स 14. खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. मध्ये मला बरं नव्हतं, त्यामुळे मी ब्लॉग नाही घेते. सो आज घेते मी ब्लॉग. आज आपण म्हणजे आम्ही सगळे लोक जाणार आहे. आमच्या गल्लीमधले आम्ही नडाळला चाललो आहे, जे 5 मंदिर तिकडचं फेमस आहे, तिकडे आम्ही जाणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आम्ही आत्ता म्हणजे थोड्या वेळाने निघणार आहे. आता आम्ही अजून आवरतोय, तर आम्ही आवरतो आणि मग तुम्हाला A few moments later. चाललोय गावातून अजून बाहेर पडतोय आम्ही. आता मी ऑटो पकडू, स्टेशनला जाऊ. ही आहे वेदिका. रिक्षात बसलोय. हाय गुरु, आजी, ही वेदी जी मांडीवर बसली आहे. आणि इथं आम्ही आता चाललो, स्टेशनला पोहोचलो. आम्ही चाललो आता तिकीट आणायला. काय बोलायचं ना, कसे असा चांगलेच राहा, फिरावं, कसलं टेन्शन नाही. हा मार पोचले स्टेशनवर. ही आमची गँग आहे म्हणा. वेदी किती गोरी आहे बघा. या काकूस आहेत आणि हा दुरू, या आजी. बाबू इकडं बघ. पब्लिक हाय करा सगळ्यांनी. मम्मी, या आजी, देऊ, वेदी, त्या काकी, या काकी आणि हा बाबू. आणि हा प्लॅटफॉर्म अंबरनाथ. 2 hours later. उतरलोय ट्रेन मधून अंबरनाथ, सॉरी कर्जत. अरे काहीच मिस्टेक झाली. कर्जतला आम्ही आता चालतोय. आता इकडून आम्ही ट्रेन पकडू खोपोलीची. सो मग आम्ही खोपोलीला पोचू. मग तिकडून आम्हाला काय रे, तिकडून रिक्षाने ऑटोने जायचे. सो आम्ही ऑटो जायचं. अवतर बघू शकता ट्रेनमध्ये काय आमची पब्लिक पुढं आहे. तुम्हाला दिसेल का नाही का माहिती, इकडं पुढं ही बघा. बुरे लग रहे. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. ट्रेनची वाट बघतोय. खोपोलीची ट्रेन येते. आम्ही वाट बघतोय, तो पण या सगळ्या भेळ खातात. या भेळ खायला आता आम्ही ट्रेन अरे कहना क्या चाहते हो? खोपोलीला पोचले फायनली. कारण की फायनली मी काय बोलते गाईस, आम्ही ट्रेनची इतक्या वेळ वाट बघत होतो. सांग वेदी, खूप वाट बघली. ट्रेन खूप लेट झाली. सो दॅट्स वाय आम्हाला लेट झाला. तुम्ही विचार नाही करू शकत. आम्ही ट्रॅव्हलिंगलाच आमचं म्हणजे अंबरनाथ टू खोपोली आम्हाला 3 तास लागले. सो ठीक आहे, चलते आम्ही इथना. सो आम्ही आता चाललो आहे, बसमध्ये बसू. आम्ही तिकडे पोचू. 5 मंदिर आहेत तिकडे. सो तुम्ही कंटिन्यू करा. A few moments later. फायनली बसमध्ये बसलोय. कारण की बसच भेटत. चुकी गेली, आम्ही आलो. चुकी गेली, खरंच खूप मोठी चुकी गेली. जाऊ दे, आता काय करू शकत नाही. आता आलोय. सो भेटूया आता. ऊन बघू शकता काय. आम्ही गोरे काळे बनणार आहे. ही मेन ती गोरी आहे, तरी काली आहे. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के. 2 hours later. आम्ही आता पोहोचलोय. आता मंदिराच्या इकडे आम्ही पोहोचू 2 मिनिटावर. चालतोय आम्ही. खूप टाइम लागला आम्हाला. काय करायचं, बसा बसलाय तुला. मी सरळ चालत चाललोय. 5 मिनिटं आहेत ना इथून. काकी टर्न घ्यायचे, लेफ्टला जायचंय. इथून आता लेफ्ट घ्यायचं. नाही, पोहोचलो नाहीये आम्ही अजून. 2 मिनिटात पोहोचू. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. खूप हॅपी आहे आम्ही गाईस. फक्त थोडा वेळ
इथं म्हणजे पहिली इथं स्कूल आहे अँड देन इन राईट साईड ते मंदिर आहे. 5 मंदिर असतं ते. हे बघा ही एंट्री आहे आणि हे पहिलं स्कूल आहे अँड देन हे बघा इकडे मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवते जवळून पोचलेलो आहोत. तुम्हाला व्ह्यू दाखवते. एंट्रन्स इथं खायचं आहे, इथं खाऊ शकतो आणि इथे वॉशरूम आहे. A few moments later. आता वडापाव खातोय. मम्मी आता 6 वाजताची डिस्कशन चालू आहे की घरी कसं जायचं परत, कारण की मेगा ब्लॉक आहे. वरती मंदिरात इथून चढतोय वरती. मम्मी कसं वाटतंय येऊन? काकी काकी कसं वाटतंय? कसं वाटतंय एवढ्या तासाच्या प्रवासानंतर? फायनली पोहोचलोय आपण. हे बघा हे साईबाबांचं. चला आतमध्ये. मंदिर आहे गणपती बाप्पाचं, श्री मंगेश्वर गणेश मंदिर. बघा इथून एंट्री घ्यायची. आहे हनुमानचं, श्री संकट मोचन हनुमान मंदिर. हे आपलं 3रं मंदिर आहे गाईज. आता आपण इथून आतमध्ये जाऊ. कसं वाटते वेदी? का एकदम प्रसन्न? खूप प्रसन्न, खूप प्रसन्न वाटतंय गाईज. हे आपलं 4थं मंदिर आहे, श्री शंकर भगवान. 4थं श्री नडाळेश्वर महादेव मंदिर. दिस इज अ 4th मंदिर. हे लगातार 5 मंदिर आहेत गाईज. पाचवं आणि लास्ट मंदिर श्री भवानी माता मंदिर. इकडचा व्ह्यू पाहून ना गाईज खरंच असं वाटेल सारखं सारखं खूप भारी व्ह्यू आणि मंदिर पण खूपच मस्त आहे. A few inches later. सगळीकडे दर्शन झालेले 5 मंदिर. सो आम्ही आता बसलो इथं आराम करतोय सगळे. तेव्हा बसले कार्टी. आमचं झाले दर्शन. कसं वाटते तुम्हाला? आजी कसं वाटतंय? मेन तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला? A few moments later. मी आता वाट बघतोय बसची. आम्ही इथून बसने कर्जतला जाऊ आणि कर्जतने आम्ही ट्रेन पकडू कर्जत टू अंबरनाथ. वाट बघतोय कधी येईल बस. खूप थकलोय गाईज. जाऊ दे, एन्जॉय एक ही बार होता है.
2 hours later. आता कर्जत रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय. आता आम्ही इथून ट्रेन पकडू कर्जत टू अंबरनाथ. खूप दमलोय गाईज, नाही सांगू शकत. सो बघू आता. आता आम्हाला ट्रेन आमची 8:30ची आहे ना. हां, आता आमची आता ट्रेन आहे 8:30ची. आता मी जाऊ, मग 8:30ला ट्रेन आहे, मग आम्ही अंबरनाथला पोहोचू. तर गाईज आम्ही आता अंबरनाथ स्टेशनला फायनली पोहोचलो आहे. कसं वाटतंय वेदी तुला? कारण की गाईज ही म्हणजे आता काही दिवस झाले मेगा ब्लॉक चालू आहे, त्याच्यामुळं काही ज्या ट्रेन आहेत त्या बंद केल्यात. मग त्यामुळे गर्दी खूप होती. तर आम्ही ज्या ट्रेनमध्ये त्यामुळे गर्दी खूप होती, आम्हाला बसायला नाही भेटलं. सो आम्ही उभं राहून आलो आहे. ठीक आहे, चालतं, एक दिवस ट्रॅव्हल चलता आहे होत ना, बट थकलो खूप आहे. आमच्या तोंडावरनं दिसू शकतो तुम्हाला आमचा थकवा. सो ठीक आहे, आता मी घरी जाते. जे आम्ही आता घरी जाऊ. सो घरी गेलो डायरेक्ट मी आता ब्लॉग एंड करेन. Few moments later. जस्ट घरी पोचले. सो मी आता ब्लॉग एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओम साई. Audio Jungle.